दिशा सालियन यांच्या वडिलांनी याआधी कोणी राजकारण करू नये, मात्र आता भाजपाकडून राजकारण केलं जाईल असं रोहित पवार यांनी वक्तव्य केलंय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी 5 वर्षांनंतर आता पुन्हा चर्चेत. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. सतीश सालियन यांनी दिशाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केलाय. दिशा सालियन हत्या प्रकरणात नितेश राणे आणि अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या आरोपात तथ्य असं दिशाच्या वडिलांचं वक्तव्य. दिशा सालियन हत्या प्रकरणात किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलिसांनी आपल्यावर दबाव टाकला, सतीश सालियनचा आरोप. दिशा सालियन हत्या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची याचिकेतून मागणी. दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर न्याय मिळेल या हेतूनं त्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी केली आहे. दिशा सालियनच्या हत्येमध्ये आदित्य ठाकरेंचा हात, नितेश राणेंचा गंभीर आरोप. दिशा सालियन प्रकरणात जर नितेश राणे किंवा आणखी कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांना दिले पाहिजेत, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुदगुल्या या हास्य कवी संमेलन संपन्न. गुदगुल्या हा हास्य कवी संमेलन अकोल्यातील रत्नम लॉन्स येथे पार पडला आहे. प्रयागराजमधील महाकुंभमधून 1000 हिंदू भाविक बेपत्ता झाल्याचा अखिलेश यादव यांचा दावा. केंद्र सरकारने महाकुंभसाठी किती निधी दिला होता असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केलाय. नागपूरच्या घटनेला विश्व हिंदू परिषद जबाबदार. काँग्रेस नेते राशिद अल्वी यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता. बिल गेट्स घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. काल न्यूझीलंड पंतप्रधानांसोबत फडणवीसांनी चर्चा केली होती. महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी खलबतं होणार. जळगावच्या एरंडोल तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. एरंडोलमधील 3 माजी नगराध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश. परभणी शहरात सिटी बस सुरू करण्याची मनसेची मागणी. शहरातील नागरिकांना, रुग्णांना तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी प्रमुख मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी. सतीश भोसले उर्फ खोक्याची शिरूर न्यायालयात आज होणार सुनावणी. दुपारी 12 वाजता सुनावणीला सुरुवात. दादरचा कबूतरखाना बंद करावा. मनसेकडून पुन्हा तयारी सुरू. मनसेच्या पर्यावरण सेनेने मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभागाकडेही केली मागणी. दादरमधील रहिवाशांबरोबर चर्चा करणार. विठ्ठल रुक्मिणीच्या 31 जुलैपर्यंतच्या पूजांची आता 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी होणार. घरबसल्या करता येणार पूजेची नोंदणी. चंदन उटी पूजेचा देखील समावेश. आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर माथेरानकरांची आता बेमुदत बंदचा निर्णय मागे. पर्यटकांचे वाढते फसवणुकीचे प्रकार रोखण्याच्या मागणीसाठी माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. JNPA जोडणाऱ्या 6 पदरी महामार्गाला मंजुरी. 29.21 किलोमीटरचा हा मार्ग असून त्यासाठी 4,500 कोटी रुपयांचा खर्च येणार. सोन्या चांदीच्या भावात तेजी. चांदीचा भाव 1 लाख प्रति किलो तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 90,000 रुपये. विरार अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा. कॉरिडॉरचा पहिला टप्पा 96 किलोमीटरचा. परवानग्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पूर्ण. मुंबईसाठी 238 लोकल गाड्यांच्या खरेदीस मंजुरी. गर्दीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभा अधिवेशनात घोषणा. मध्य रेल्वेचा AC लोकल प्रवास सुखद आणि सुरक्षित. AC क्लास टास्क फोर्सची महत्त्वपूर्ण भूमिका. विना तिकीट प्रवाशांविरोधात मोठी कारवाई तर 6 महिन्यात 8,735 प्रवासी तक्रारींचे निवारण. संभाजीनगरमधील औरंगजेब कबरीची सुरक्षा वाढवली. औरंगजेबाची कबर असलेला परिसर 18 एप्रिलपर्यंत रेड झोन घोषित. कबरीचे कापड हटवून लोखंडी पत्र्याची तटबंदी उभी. संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबर वाद पार्श्वभूमीवर 4 जणांना जिल्हाबंदी. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हिंदुत्ववादी नेत्यांना जिल्हाबंदी.
बदलापुरात मालमत्ता कर थकबाकीदारांचे ठिकठिकाणी लागले बॅनर. बदलापूर पालिकेची कर वसुली करण्यासाठी नवी शक्कल. अमरावतीत विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा 15 एप्रिल पासून सुरू. त्या अनुषंगाने परीक्षा विभागाने नियोजन करत वेळापत्रक केले जाहीर. लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दर्गावर चढला सैलानी बाबांचा संदल. पिंपळगाव सराई गावाजवळ सैलानी बाबा यांची दर्गा. छत्रपती संभाजीनगरात पाणी पुरवठ्यात आजपासून 30 तासांचा ब्रेक. रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाच्या खाली 1400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीची दुरुस्ती. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. सोलापूर जिल्हा परिषदेच्या बागेत पक्ष्यांना पाणी पिण्याची सोय. जिल्हा परिषदेचा मराठा सेवा संघाचा उपक्रम. हिंगोलीच्या वसई गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची महिलांची मागणी. गावातील दारूबंदी कायमस्वरूपी करावी अशी मागणी महिलांनी केली आहे. अमरावती विमानतळाला आता डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्या. फुले शाहू आंबेडकर संघटनेची मागणी. धुळ्यात कचऱ्याचं साम्राज्य. महापालिकेचा भोंगळ कारभार समोर. शहराची स्वच्छता करण्यास टाळाटाळ. डोंबिवली मोठा गाव जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला सुरुवात. तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, वसई विरार येथे लवकरच रोरो सेवा सुरू होणार. सावंतवाडीतील कुणकेरी गावामध्ये हुंडोत्सवाने प्रथा परंपरेमुळे वेगळेपण जपले. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक येथून भाविक मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी होतात. नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठण नगरीमध्ये 600हून अधिक दिंड्या दाखल. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून दिंडी प्रमुखांचे स्वागत. शंभू बॉर्डर पासून जीटी रोड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार. पंजाब पोलिसांनी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन थांबवलं. शंभू सीमेवरील तंबू पोलिसांनी बुलडोझरने केले जमीनदोस्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.